हाय गाईज, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण चिमकुऱ्याच्या पानांची वडी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन पीठ. तुमच्या पानानुसार तुम्ही बेसन पीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला लागेल तेवढं, पानं जेवढे आहेत तेवढं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, त्याच्यामध्ये आपण लाल मिरची ॲड केलं आहे. त्याच्यानंतर आपण हळद ॲड केली आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता आपण ह्याला पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही चमच्याने मिक्स करायचं असलं तर चमच्याने करू शकता किंवा हाताने करू शकता. थोडं थोडं पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशी कणसंटी राहू द्यायची. अशा प्रकारे पातळ मळून घ्यायचं. लय पातळ पण नाही करायचं, जेणेकरून पानाला पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित. हे अशा प्रकारे. चला तर मग अशा प्रकारे आपण पानाला हे असं मग असं बेसन पीठ असं कालून घेतलेलं हे असं आपण पानाला लावून घेऊ. तर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ. दोन्ही साईडनं लावून घ्यायचे. असं खूप छान लागतात ती पानं असे तळल्यानंतर. आणि ह्याची भाजी पण करू शकता तुम्ही. ह्या वड्याची भाजी पण करू शकता. खूप मस्त लागते. काहीतरी युनिक छान आपलं. अशा प्रकारे बेसन पीठ असं थोडंसं घट्टच ठेवायचं. याचं लय पातळ करायचं ना, तवा व्यवस्थित लागलं जाते असं चिमकुऱ्याच्या पानाला. असं 4 फोल्डमध्ये करायचे चिमकुऱ्याचे पानं. आणि इकडं मी तवा तापत ठेवलेला होता. इकडं तवा तापत ठेवलेला आहे. आणि आता आपण हे तव्यावर हे असं लावून झाल्यानंतर आपण याला दोन्ही साईडनं असं लावून घ्यायचं. इकडल्या एकदम असं छान. आणि असं खरपूस तर भाजून घ्यायचं तव्यावर तेल टाकून. तळायचं नाही, याला भाजून घ्यायचं तव्यावर. इकडं बघा मी तवा तापत ठेवलेला आहे शेगडीवर गॅसवर. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर तेल घालून घेऊ थोडंसं. इकडे इकडं बघा मी आता तेल टाकून घेतलेलं आहे. असं तव्यावर थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं थोडंसं पांगून. त्याच्यानंतर मी चिमकुऱ्याची पान अशी थोडंसं ह्याच्यात अजून बुडून घ्यायचं असं अशा प्रकारे. आणि ह्याच्यात असं सोडायचं व्यवस्थित. अशा प्रकारे आता हे एका बाजूनं बघा कसं छान भाजलंय, की छान झालंय. अशा प्रकारे भाजून घ्यायचंय थोडं थोडं ह्याच्या तेलामध्ये. क्रिस्पी बनतं, एकदम मस्त लागतंय. आणि कमी गॅसवरच तळायचं आहे असं. अशा प्रकारे आपण दुसरं पण पान असं लावून घेऊ. अशा प्रकारे सगळे पानं आता आपण लावून अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. हे असं. आता हे दुसरं पान पण मी टाकते वरी तव्यावर. हे अशा प्रकारे सोपी आणि साधी पद्धत आहे, करून बघायची. अशा प्रकारे नाही तर मग एकावर एक असं बेसन पीठ लावून वडी करून उकडून घेऊन पण त्याचे तुम्ही काप करून ती पण तळू शकता, जस त्याची पसंत असते. अशा प्रकारे आपण दुसरं पान ॲड करत वरी. हे अशा प्रकारे सर्व पान आपण तळून घेऊया. बघा कशा प्रकारे भाजलं आहे पान. आता आपल्या सर्व पानं तळून झालेले आहेत. ह्याला आपण आता बाउलमध्ये कमी गॅस करून काढून घेऊ. ह्याचं थोडंसं तेल निचरायला ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे बघा तर खूप छान लागतात. काही मुलं खात नाहीत चिमकुऱ्याचे पानं, तर अशा प्रकारे बनवून दिल्यानंतर चपातीसोबत ना पोळीसोबत खूप छान खाऊ शकतात ते. आणि मस्त लागतं एकदम. असं केल्याच्यानंतर कोणते बी लेकरं खाऊ शकतात. हे असं काढून आपण बाउलमध्ये घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आपले सर्व पानं तळून झालेले आहेत. एकदम मस्त, किती छान दिसतात बघा, किती मस्त एकदम
एकदम असं क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे हो का. बघा मोडून बघितलं तर कसं क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे.